नमस्कार मित्रांनो, आज आपण पवन पुत्र हनुमान व्यायामशाळेचा प्रॉब्लेम पाहणार आहोत. या ठिकाणी त्यांनी रिसिप्ट पेमेंट दिलेला आहे आणि काही ॲडजस्टमेंट सुद्धा दिलेले आहेत. तर सुरुवातीला रिसिप्ट पेमेंट समजून घेऊया. सुरुवातीचा आहे बॅलन्स ब्रॉट डाऊन आपण घेणार नाही. त्यानंतर सबस्क्रिप्शन बघा, 2 वर्षाचं सबस्क्रिप्शन दिलेलं आहे. तर यातलं करंट इयर कुठलं आहे, तर करंट इयर कसं ओळखायचं मागच सांगितलं होतं मी. इयर एंड कधी होतं 2019ला, म्हणजे सुरुवात कधी होणार 2018ला, म्हणजे 18-19 हे करंट इयर आहे. या ठिकाणी बघा 18-19 करंट इयरचे सबस्क्रिप्शन दिले 18,000 आणि 19-20चं म्हणजेच नेक्स्ट इयरचं सुद्धा सबस्क्रिप्शन आपल्याला दिलेलं आहे. तर आपल्याला हे जे नेक्स्ट इयरचं आहे हे सुद्धा नोंदवायचं आहे. तर करंट इयरचं सबस्क्रिप्शन येणार तुमच्या इन्कम साईडला, ॲडजस्टमेंट असल्यामुळे अमाऊंट इनर कॉलमला, आणि नेक्स्ट इयरचं म्हणजेच ॲडव्हान्स इन्कम आहे, प्री रिसिव्ड इन्कम आहे, त्यामुळे हे ॲडव्हान्स इन्कम जे आहे हे येणार बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. येते लक्षात? ॲडव्हान्स इन्कम आहे, प्री रिसिव्ड इन्कम आहे, त्यामुळे हे 410 रुपये बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला येणार. ठीक आहे. त्यानंतर डोनेशन बद्दल काहीच सांगितलं नाही, त्यामुळे इन्कम साईडला घ्यायचंय. त्यानंतर रिसिप्ट फ्रॉम एंटरटेनमेंटसाठी रिसिप्ट काही मिळालेले आहेत, तर ते इन्कम आहे. इंटरेस्ट इन्कम आहे. एंट्रन्स फीवर ॲडजस्टमेंट आहे. एंट्रन्स फी तुमची इन्कम आहे, इन्कमला घ्या, ॲडजस्टमेंट असल्यामुळे अमाऊंट इनर कॉलमला. ठीक आहे. रिसिप्ट साईड संपली. पेमेंट साईड बघा, सॅलरी एक्सपेंडिचर आहे, एक्सपेंडिचरला घ्या, ॲडजस्टमेंट आहे, अमाऊंट इनरला. एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस एक्सपेंडिचर आहे, एक्सपेंडिचरला. सन्ड्री एक्सपेन्सेस एक्सपेंडिचर आहे. इलेक्ट्रिसिटी चार्जेस एक्सपेन्सेस आहे. रेंट एक्सपेन्सेस आहे. इन्व्हेस्टमेंटवर ॲडजस्टमेंट आहे. इन्व्हेस्टमेंट ॲसेट आहे तुमची, ॲसेटला नोंदवा, ॲडजस्टमेंट असल्यामुळे अमाऊंट इनर कॉलमला. त्यानंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी एक्सपेंडिचर आहे, एक्सपेंडिचरला घ्या. पोस्टेज एक्सपेंडिचर आहे. फिक्स्ड डिपॉझिट ॲसेट आहे, फिक्स्ड डिपॉझिट ॲसेट आहे, ॲसेटला नोंदवा. त्यानंतर बाय बॅलन्स कॅरेट डाऊन. आता बॅलन्स कॅरेट डाऊन म्हटलं का हे ॲसेटला येणार. कॅश बॅलन्स आणि बँक बॅलन्स हे दोन्ही कुठे येणार, बॅलन्स शीटच्या ॲसेटला. आता ॲडजस्टमेंट बघा परत. या ठिकाणी पहिली जरा नवीन ॲडजस्टमेंट आहे, आतापर्यंत आपल्याला अशी आली नव्हती. तर बघा, देअर आर 500 members paying an annual subscription of ₹50 each. काय सांगितले, या जे काही ऑर्गनायझेशन आहे या ऑर्गनायझेशन मध्ये 500 मेंबर्स आहेत आणि हे मेंबर्स अॅन्युअल सबस्क्रिप्शन म्हणजे दरवर्षी वर्गणी देतात 50 रुपये प्रत्येकी 50 रुपये प्रमाणे हे काय करतात, वर्गणी देतात. तर बघा 500 मेंबर्सची 50 रुपयाप्रमाणे वर्गणी किती आली पाहिजे, तर आपण कॅल्क्युलेशन करूया. या ठिकाणी बघा 500 मेंबर्स आहेत, 500 मेंबर्सची 50 रुपयाप्रमाणे वर्गणी किती आली पाहिजे, 25,000. ठीक आहे किती वर्गणी तुमच्या सबस्क्रिप्शन मध्ये नोंद किती झाली आहे बघा, 18,000. ठीक आहे, 18,000 दाखवले, असायला पाहिजे किती, 25,000. म्हणजेच वरचं जे काही आहे, वरचं किती असेल तर 7,000 काय आहे तुमचं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आहे. आता आतापर्यंत आपण पाहिलं सबस्क्रिप्शन डायरेक्ट आपल्याला सांगत होते करंट इयर आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन असंच देत होते ॲडजस्टमेंट, पण या ठिकाणी तसं दिलेलं नाही. या ठिकाणी काय सांगितले, एवढे मेंबर आहेत, हे मेंबर जर वर्षी एवढी वर्गणी देतात, तर मग चालू वर्षी वर्गणी किती यायला पाहिजे, तर 500 मेंबर्सची 50 रुपयाप्रमाणे 25,000 वर्गणी यायला पाहिजे. आली किती, 18,000. म्हणजे आणखीन यायची बाकी किती आहे, 7,000. म्हणजेच हे 7,000 काय आहेत तुमचे आउटस्टँडिंग आहेत. लक्षात घ्या, व्यवस्थित समजून घ्या. 25,000 कसं आलं, तर 500 मेंबर्स आहेत, 500 मेंबर्सचे 50 रुपयाप्रमाणे किती होणार, 25,000. दरवर्षी 25,000 यायला पाहिजेत, पण ह्या वर्षी किती आलेत, फक्त 18,000 आलेत. मग किती बाकी आहे, तर 7,000. म्हणजे 7,000 काय असणार आहे तुमचं
आउटस्टँडिंग असणार आहे, नवीन ऍडजस्टमेंट आहे. त्यानंतर सेकंड आउटस्टँडिंग सॅलरीमध्ये ऍड, सेकंड इफेक्ट लॅबिलिटीला. आता ही सुद्धा नवीन ऍडजस्टमेंट आहे बघा इथं. द ॲसेट ऑन 1 एप्रिल 2018. बघा 1 एप्रिल 2018 ही कुठली तारीख आहे, वर्षाच्या सुरुवातीची आहे. तुमचं वर्ष या ठिकाणी सुरू होतंय आणि या तारखेला तुमच्याकडे असणाऱ्या ॲसेट सांगितल्यात. त्यामध्ये बिल्डिंग आहे 50,000ची आणि फर्निचर आहे 15,000चं. तुम्हाला वर्षाच्या सुरुवातीला तुमच्याकडे ह्या 2 ॲसेट आहेत असं सांगितलंय. बिल्डिंगचे अमाऊंट दिले आणि फर्निचरचे अमाऊंट दिले. याचा एकच इफेक्ट होणार. हे तुम्ही कुठं नोंदवणार, ॲसेटला नोंदवणार. बिल्डिंग ॲसेटला नोंदवणार, फर्निचर सुद्धा ॲसेटला. आणि याच्यावरच परत 4th ऍडजस्टमेंट आहे. प्रोव्हाइड डिप्रिसिएशन ऑन बिल्डिंग अँड फर्निचर ॲट 5% अँड 10% रिस्पेक्टिव्हली. म्हणजे या बिल्डिंगवर आणि फर्निचरवर तुम्हाला डिप्रिसिएशन चार्ज करायचंय. त्यामुळे बिल्डिंग आणि फर्निचरचे अमाऊंट कुठे येणार, इनर कॉलमला, आणि त्यावर परत डिप्रिसिएशन चार्ज करायचं. त्यानंतर 50% एंट्रन्स फीस इज टू बी कॅपिटलाइज्ड. एंट्रन्स फीच्या 50% कॅपिटलाइज करा. कॅपिटलाइज म्हणजे आतापर्यंत तुम्हाला लक्षात आलं असेल, कॅपिटलाइज करा म्हणजेच काय, तर एंट्रन्स फी मधनं 50% लेस करायची आणि ती 50% कॅपिटल फंड मध्ये ऍड करायची. त्यानंतर इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट ॲट 5% पर ॲनम हॅज अक्युअर्ड फॉर 6 months. इन्व्हेस्टमेंटवर 5% इंटरेस्ट चार्ज करायचा आहे आणि तो इंटरेस्ट द्यायचा आहे किती महिन्याचा, तर फक्त 6 महिन्याचा. म्हणजे इन्व्हेस्टमेंटच्या अमाऊंटच्या 5% इंटरेस्ट चार्ज करा. 5% जी काही अमाऊंट येईल त्यातली 6 महिन्याचा इंटरेस्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये ऍड होणार. आणि सेकंड इफेक्ट, इन्व्हेस्टमेंट ॲसेट असल्याने सेकंड इफेक्ट इन्कम साईडला. ठीक आहे. त्यानंतर कॅपिटल फंड दिलेला आहे. आता ह्याचा सुद्धा एकच इफेक्ट, 1 तारखेचा कॅपिटल फंड आहे. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला लिहा 70,000. ठीक आहे. आता सोल्युशन पाहूया. बघा आता प्रत्यक्ष सोल्युशन पहा. टू सबस्क्रिप्शन मगाशी सांगितल्याप्रमाणे करंट इयर कुठला आहे, 18-19 हे इन्कम साईडला ऍडजस्टमेंट असल्यामुळे अमाऊंट इनर कॉलमला, सबस्क्रिप्शन 18,000 इनर कॉलम. त्यानंतर आहे सबस्क्रिप्शनच आहे पण नेक्स्ट इयरचं आहे. नेक्स्ट इयरचं म्हणजेच ऍडव्हान्स सबस्क्रिप्शन आहे. इन्कम ऍडव्हान्स आहे. सबस्क्रिप्शन हे आपलं इन्कम आहे आणि इन्कम ऍडव्हान्स असेल तर याचा इफेक्ट होतो बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. या ठिकाणी बघा सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स 410. ठीक आहे. सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स 410. इन्कम ऍडव्हान्स आहे, इन्कम ऍडव्हान्स आहे, प्री रिसिव्ड आहे, म्हणून याचा इफेक्ट कुठं झाला, बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला. त्यानंतर डोनेशन आहे. डोनेशनवर ऍडजस्टमेंट नाही, डायरेक्ट इन्कमला डोनेशन लिहिले 6,000. त्यानंतर रिसिप्ट फ्रॉम एंटरटेनमेंटसाठी पैसे मिळालेत, अमाऊंट लिहिली 5,400 इन्कमला. इंटरेस्टसाठी पैसे मिळालेत 400 रुपये, ती इन्कम आहे, इन्कमला घेतलं. त्यानंतर एंट्रन्स फी किती आहे, 6,200 ऍडजस्टमेंट आहे, अमाऊंट इनर कॉलमला. ठीक आहे. तर रिसिप्ट साईड संपली. आता पेमेंट साईड पहा. पहिला आयटम आहे सॅलरीवर ऍडजस्टमेंट आहे, अमाऊंट घेतली इनरला 6,000. त्यानंतर एंटरटेनमेंट एक्सपेंडिचर आहे, अमाऊंट 2,480. सन्ड्री एक्सपेन्सेस 1,300. इलेक्ट्रिसिटी चार्जेस 1,200. रेंट 700. प्रिंटिंग अँड स्टेशनरी 800. पोस्टेज 3,200. हे सगळे काय आहेत, तुमचे एक्सपेन्सेस आहेत, म्हणून हे सगळे एक्सपेंडिचरला आपण घेतलेले आहेत. ठीक आहे. यानंतर काय होते आयटम तुमचे, आता यामध्ये इन्व्हेस्टमेंट होती. इन्व्हेस्टमेंट कुठे घेतली आपण, इन्व्हेस्टमेंट ॲसेट आहे, इन्व्हेस्टमेंटवर ऍडजस्टमेंट असल्यामुळे कुठे घेतली, इनरला घेतली. त्यानंतर फिक्स्ड डिपॉझिट ॲसेट आहे, ॲसेटला घेतलं. त्यानंतर कॅश बॅलन्स, कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक
हे दोन्ही आपण ऍसेट आहेत, ऍसेटला घेतले, दोन्हीची टोटल आउटरला केले 6830. ठीक आहे, संपलं रिसिप्ट पेमेंट. आता प्रत्यक्ष ऍडजस्टमेंट पाहूया आपण. मग अशी सांगितल्याप्रमाणे देअर आर 500 मेंबर्स पेइंग अन अॅन्युअल सबस्क्रिप्शन ऑफ ₹50 इच. इथं 500 मेंबर्स आहेत आणि प्रत्येक मेंबर दरवर्षी ₹50 प्रमाणे सबस्क्रिप्शन देते, म्हणजे वर्गणी देते. तर बघा या ठिकाणी आपण पाहूया. मेंबर्स किती आहेत? 500. प्रत्येक मेंबर किती देतो? ₹50. तर या 500 मेंबरचे ₹50 प्रमाणे अमाऊंट किती झाली? 25,000. ठीक आहे, आपल्याला या ठिकाणी सबस्क्रिप्शनची नोंद किती केली आहे? चालू वर्षी किती मिळालेत? 18,000. भेटायला पाहिजे होते किती? 25,000. म्हणजे किती आणखीन भेटायचे राहिलेत? तर 7,000 भेटायचे राहिलेत. 7,000 भेटल्यानंतर अमाऊंट किती होणार तुमची? 25,000. म्हणजेच हे 7,000 काय तुमचं आउटस्टँडिंग आहे. हे 7,000 काय आहे तुमचं आउटस्टँडिंग आहे. म्हणून सबस्क्रिप्शन मध्ये ऍड आउटस्टँडिंग 7,000, आउटरला आले 25,000. कसं काढलंय? लक्षात येत नसेल तर व्हिडिओ रिपीट करून पहा. प्रॉब्लेमच्या वेळेस पण मी उल्लेख केलेला आहे आणि आता सुद्धा परत तेच सांगितलेलं आहे. त्यानंतर याचा आउटस्टँडिंगचा सेकंड इफेक्ट, इन्कम आउटस्टँडिंग आहे ऍसेट साइडला. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन अमाऊंट 7,000. ठीक आहे, त्यानंतर आउटस्टँडिंग सॅलरी आहे 1,200. ऍड करा सॅलरी मध्ये. ऍड आउटस्टँडिंग 1,200, आउटरला झाली 7,200. आता याचा सेकंड इफेक्ट, जेवढी ऍड केली तेवढीच आपण कुठे घेणार आहोत? सॅलरी एक्सपेन्सेस आहे. एक्सपेन्सेस आउटस्टँडिंग असेल तर लायबिलिटी साइडला आउटस्टँडिंग सॅलरी 1,200. त्यानंतर इथे ऍसेट दिलेले आहेत बघा तुम्हाला. बिल्डिंग आणि फर्निचर दोन्ही ऍसेट आहेत. ऍसेटला नोंदवा. बिल्डिंग 50,000 आणि फर्निचर 15,000. परत त्यावरच चौथी ऍडजस्टमेंट काय? त्यावर चौथी ऍडजस्टमेंट आहे डिप्रिसिएशन सांगितलंय बिल्डिंगच्या 5% आणि फर्निचरच्या 10%. तर डिप्रिसिएशनची अमाऊंट आपण लेस करूया. बिल्डिंगच्या किती टक्के आहे? 5%. लेस 5% डिप्रिसिएशन. 50,000च्या 5% किती आलं? 2,500. लेस करून आउटरला जी काही अमाऊंट राहते ती अमाऊंट लिहा. किती राहिले? 47,500. त्यानंतर लेस केलेली अमाऊंट डिप्रिसिएशनची अमाऊंट, म्हणजेच या ठिकाणी लॉस आहे एक्सपेंडिचरला घ्या. डिप्रिसिएशन ऑन बिल्डिंग इनरला लिहा 2,500. त्यानंतर आपल्याला फर्निचरवर डिप्रिसिएशन सांगितले किती टक्के आहे? 10%. 10% डिप्रिसिएशन लेस 10% डिप्रिसिएशन. 15,000च्या 10% 1,500 राहिले किती? 13,500. ठीक आहे, 1,500 लॉस झाला. म्हणजे लॉस परत कुठं आला तुमच्या? एक्सपेंडिचरला. डिप्रिसिएशन ऑन फर्निचर. तर बिल्डिंगचं 2,500 आलं आणि फर्निचरचं 1,500. असं टोटल डिप्रिसिएशन किती झालं तुमचं? 4,000. ठीक आहे, त्यानंतर नंबर 5, 50% इंटरेस्ट फी इज टू बी कॅपिटलाइज्ड. इंटरेस्ट फीच्या 50% काय करा? कॅपिटलाइज करा. बघा, इंटरेस्ट फीच्या 50% कॅपिटलाइज करायची. इथं लिहा 50% कॅपिटलाइज्ड. 6,200च्या 50% 3,100. आउटरला किती आले? 3,100. जेवढे लेस केले तेवढेच कुठे येणार? कॅपिटल फंड मध्ये ऍड. 3,100. मी कॅपिटल फंड या इथं अगोदरच लिहून ठेवलाय का तर आपली 7वी ऍडजस्टमेंट आहे बघा. कॅपिटल फंड किती सांगितलाय तुमचा? 70,000 कॅपिटल फंड तुम्हाला सांगितलेला आहे. तो या ठिकाणी मी लिहिलेला आहे. कॅपिटल फंड 70,000, त्यामध्ये 50% एंट्रन्स फी म्हणजेच 3,100 काय केली आपण? ऍड केली. ठीक आहे,
आपली इथे 5वी ऍडजस्टमेंट संपली. आता 6वी ऍडजस्टमेंट बघा. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट ऍट 5%. इन्व्हेस्टमेंटवर इंटरेस्ट चार्ज करायचा आहे. किती टक्के? 5%. बघा तुमची इन्व्हेस्टमेंट कितीची आहे? 15,000ची. 15,000च्या 5% तुम्हाला या ठिकाणी इंटरेस्ट चार्ज करायचा आहे. बघा किती येतो? 750. 15,000च्या 5% किती आला? 750. पण ऍडजस्टमेंट मध्ये काय सांगितलंय? ॲक्वायर किती राहिलाय? 6 महिन्याचा. म्हणजे आणखीन बाकी आहे, म्हणजे मिळायचा राहिलेला आहे. 6 महिन्याचा मिळायचा राहिलाय, म्हणजेच आउटस्टँडिंग आहे, आणखीन मिळालेला नाही. तर 750 हा 12 महिन्याचा आहे. 5%वर 12 महिन्याचा 15,000नं 5%, 15,000च्या 5% किती आला? 750. हा 12 महिन्याचा आहे. तर 6 महिन्याचा किती असेल? तर 750 हा 12 महिन्याचा आहे. तर 6 महिन्याचा म्हणजे गुणिले 6/12 किती आला पाहिजे? 375. काय केलं? परत एकदा सांगते. इन्व्हेस्टमेंट होती 15,000ची. इन्व्हेस्टमेंटवर 5%नं डिप्रिसिएशन सांगितलंय पर ॲनम, म्हणजे प्रतिवर्षी 5%प्रमाणे ती अमाऊंट येते 750. ठीक आहे. 750 ही इंटरेस्टची अमाऊंट येते, पण ही किती महिन्याची आहे? 12 महिन्याची आहे. 12 मंथ्सची आहे. 12 महिन्याची ही अमाऊंट आहे. ठीक आहे. तर आपल्याला काय सांगितले प्रॉब्लेम ऍडजस्टमेंट मध्ये? तर 6 महिन्याचा इंटरेस्ट बाकी आहे. 6 महिन्याचा बाकी आहे. मग 6 महिन्याचा काढायचा आहे. तर बघा 750 हा 12 महिन्याचा असेल, तर 6 महिन्याचा किती असेल? म्हणजेच काय करावं लागेल? तिरकस गुणाकार, म्हणजे 750 गुणिले जे खाली आहे ते वर येणार 6 भागिले वरचं खाली आलं 12, म्हणजेच किती आलं तुमचं? 375. हा 6 महिन्याचा इंटरेस्ट आहे. इन्व्हेस्टमेंट मध्ये काय करा? ऍड करा. ऍड आउटस्टँडिंग इंटरेस्ट म्हटलं तरी चालेल. 375. ठीक आहे. टोटल इन्व्हेस्टमेंट किती झाली? 15,375ची. आता इन्व्हेस्टमेंट ऍसेट आहे आणि ऍसेट वरचा इंटरेस्ट म्हटल्यावर तुमचं ते काय असणार आहे? इन्कम असणार आहे. इन्कम साइडला घ्या. बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 375. ठीक आहे. संपलं ऍडजस्टमेंट. आता थोडासा प्रॉब्लेम थोडासा अवघड आहे. थोडासा जरा ऍडजस्टमेंट वेगळे आहेत, पण काळजीपूर्वक व्हिडिओ पहा, रिपीट करून पहा, आणि तरीही काय अडचण असेल तर नक्की विचारा. यामध्ये तुम्हाला सरप्लस काढायचा आहे. सरप्लस कसा काढायचा? तर इन्कमची टोटल करायची, इन्कम मधनं एक्सपेन्सेसची टोटल लेस करायची, आलेला फरक म्हणजे सरप्लस असेल तो कॅपिटल फंड मध्ये ऍड करायचा. कॅपिटल फंड मध्ये ऍड करून जी काही या तिन्हीची टोटल येईल ती येणार आउटरला, आणि शेवटी बॅलन्स शीट क्लोज करा.